दिग्रस बुद्रुकमधील पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ. अकोला जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक येथे पाणीपुरवठा विभागाच्या योजनेत अपहार झाल्याचा गंभीर आरोप आहे. अपहाराचा आरोप योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार. गटविकास अधिकारी यांना वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही. संबंधित कृषी अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई व्हावी. प्रशासन कारवाईसाठी का थांबले आहे असा प्रश्न निर्माण होतो आहे. पाणी हा मूलभूत अधिकार आहे. विकास निधीचा जर असा दुरुपयोग होत असेल आणि तक्रारीनंतरही चौकशी न होत असेल तर नागरिकांचा रोष साहजिकच आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करायला हवी, जेणेकरून गावकऱ्यांना वेळेवर आणि स्वच्छ पाणी मिळेल. देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहे. म्हणून माननीय बीडीओ साहेबांना आधी वंदना घातली. आता पंचायत समितीच्या आवारात फिरून गोरगरिबांना पैसे मागून आमच्या उपाशी ग्रामसेवकला पैसे देण्याचा माझा हा तुटका मुटका प्रयत्न मी चालू ठेवणार आहे. अल्लाह के नाम पे दे दे बाबा, अल्लाह के नाम पे दे दे, अल्लाह के नाम पे दे दे बाबा. द्या बाबा, 1 रुपया द्या, 2 रुपये द्या. बीडीओ साहेबांच्या मार्फत संबंधित सचिवांना हे पैसे मी देणार आहे. म्हणून मला मदत करा. अल्लाह के नाम पे दे दे बाबा, अल्लाह के नाम पे दे दे. कोणीतरी भीक द्या, कोणीतरी भीक द्या दादा. अल्लाह के नाम पे दे दे. वरिष्ठ अधिकारी झोपेल आहेत. त्याच्याजवळ अधिकार असून ते त्या अधिकाराचं पालन करत नाही. द्या काका, हा माऊली काका, 1 रुपया द्या. ग्रामसेवक साहेबासाठी तेवढी मदत करा. त्याला पगार भेटत नाही. तत्कालीन सचिव शिवकुमार सरजे साहेब माननीय. गरीबाचा दलित वस्तीतला आरोपलान खाल्ला राव. सामाजिक कार्यकर्ता पातूर गेल्या काही दिवसापासून दिग्रस बुद्रुक येथे झालेल्या अपहारासंदर्भात मी गटविकास अधिकारी महोदयांना वारंवार निवेदन दिले. दिग्रस बुद्रुक येथे झालेल्या 15 वित्त आयोग सामान्य फंड आणि पाणी पुरवठा योजनेअंतर्गत झालेल्या अपहारासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी माझी मागणी होती. शिवाय दलित वस्ती येथील आरो प्लांट अख्खा ग्रामसेवक साहेबांनी खाल्ला. सरकारी अधिकारी आहेत म्हणून मी त्यांचंच नाव घेतोय. दलितांवर हा झालेला अन्याय असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरता सुद्धा मी निवेदन दिलं होतं. परंतु मी दिलेल्या निवेदनाच्या कार्यकाळामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठल्याच पद्धतीची कारवाई न झाल्यामुळे आज दिनांक 27/7/2026 रोजी पंचायत समिती आवाराच्या आवारामध्ये ही भीक मागून जमा झालेली रक्कम तत्कालीन सचिव शिवकुमार सरजे साहेब यांना आर्थिक अडचण त्यांची म्हणून मदत करण्याचा मी मुक्का प्रयत्न केला. भीक मागितली असता 213 रुपये या ठिकाणी जमा झाले आणि ते 213 रुपयाची मनी ऑर्डर सचिव साहेबांना आपण पाठवावी असं मी गटविकास अधिकाऱ्यांना विनंती केली. आणि जर येत्या 7 दिवसात परत त्या ग्रामपंचायतीची चौकशी झाली नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही आणि अपहार झालेली रक्कम जर परत शासन खाती जमा झाली नाही तर पुढच्या सोमवारी मी परत भीक मागून जी काय रक्कम जमा होईल ती परत ग्रामसेवक साहेबांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.